मान्सून आज केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि राज्यामध्ये केव्हा तो दाखल होऊ शकतो, काय अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय? सविस्तर माहिती पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. 4 जून आहे, सायंकाळचे साधारणतः 6:45 वाजलेत. तर आज 4 जून रोजी हवामान विभागाने कळवलं, की मान्सून अरबी समुद्रातील काही भाग, केरळमधील काही भाग, कर्नाटकमधील काही भाग, तामिळनाडूतील काही भागापर्यंत पुढे पोहोचलेला आहे. मान्सूनची उत्तर सीमा मंगळुरू, उदकमंडलम, कोडाईकनाल आणि तुतुकुडी या भागातून जात आहे. हवामान विभागाने पुढे असंही सांगितलंय, की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः 7 तारखेपर्यंत मान्सून गोव्यात पोहोचेल. तळ कोकणाच्याही काही भागांमध्ये पोहोचेल किंवा कर्नाटकच्याही काही भागांमध्ये आणि इकडे तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्याही काही भागांमध्ये मान्सून पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. पण असं असलं तरी बाकीचे जे मॉडेल्स आहेत, त्यांच्यानुसार पुढील 4 ते 5 दिवस तरी मान्सून हा गोव्यापर्यंत येण्याची शक्यता दिसत नाही. आणि आलाच तर गोव्यापर्यंत येऊन थांबेल. आपल्या तळ कोकणात सिंधुदुर्गात पोहोचण्याची शक्यता थोडी कमीच दिसते आणि तिथून पुढचा सुद्धा मान्सूनचा प्रवास हा काही वेगाने होईल असं दिसत नाहीये. त्यामुळे राज्यात जरी गोव्यापर्यंत मान्सून आला तरी सुद्धा पावसासाठी अजूनही वातावरण अनुकूल नाही. पुढील 10 ते 15 दिवस अजूनही बरेचसे मॉडेल्स दाखवतायत, की पाऊस नेहमीपेक्षा कमी राहील. याचा अर्थ असा नाही, की पाऊस काहीच होणार नाही. पाऊस होईल, व्याप्ती कमी राहील किंवा ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी मुसळधार सुद्धा पडेल, पण व्याप्ती कमी राहील. एकंदरीत पाऊसमान हे कमीच राहण्याचा अंदाज पुढील काही काळात आहे. यानंतर जर आपण पाहिलं, की हवामान विभागाने तिथून पुढच्या सुद्धा आठवड्यात सांगितलं. म्हणजे हा जो आठवडा गेलाच, की ह्या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत तळकोकणापर्यंत दाखल होईल असं सांगितलंय. त्याच्यानंतरच्या आठवड्यात हवामान विभाग असं म्हणतंय, की महाराष्ट्राच्या अजून अंतर्गत भागांपर्यंत मान्सून पोहोचू शकतो. पण तो अंदाज फक्त अंदाज म्हणून पहा, कारण बाकीचे मॉडेल तसे काही अंदाज देत नाही. बाकी जे अजून अपडेट्स येत राहतील ते आपल्या YouTube चॅनलवरती, Facebook पेजवर तुम्हाला देण्यात येतीलच. त्यामुळे आत्ताच पेजला फॉलो करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सिस्टम्स पाहिल्या तर चक्राकार वारे इकडे साधारणतः कर्नाटक किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. दक्षिण-पश्चिमेकडचे वारे केरळमध्ये पोहोचलेत. त्यामुळे या ठिकाणी मान्सून पोहोचलेला आहे. पाऊस सुद्धा गेले 2 दिवस चांगला बरसला. त्यामुळे मान्सूनचा क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे. त्यानंतर चक्राकार वारे इकडे अंदमान समुद्राच्या उत्तर भागाच्या आसपास पाहायला मिळतात आणि त्याही ठिकाणी पावसाची जी काही आहे तीव्रता ती वाढलेली आहे. पण अजूनही उत्तर-पूर्व भारत आहे, त्या ठिकाणी आतापर्यंत काही ठिकाणी पाऊस पोहोचायला पाहिजे, त्या ठिकाणी मान्सून अजूनही पोहोचलेला नाहीये. महाराष्ट्रात जसं सांगितलं, की आज अस्थिरता खूप आहे. त्यामुळे विविध ठिकाणी ढगांची वाटचाल तर एकसारखी नसेलच आणि पाऊस मात्र बऱ्यापैकी चांगल्या म्हणजे जिथे-जिथे पडलाय त्या ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पडलाय. तर बऱ्यापैकी भागांमध्ये अजूनही वातावरण कोरडं सुद्धा आहे. आज साताऱ्यात पाऊस चांगला झालाय. त्यानंतर सोलापूरचे काही भाग, धाराशिव असेल, लातूर, नांदेडचा भाग असेल, चांगल्या पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. अजून जर आत्ता आपण पाहिलं, तर मालेगावच्या उत्तर भागांकडे नवीन पावसाचा ढग विकसित होतोय. त्यानंतर इकडे रावेरच्या भागांमध्ये पावसाचा ढग विकसित होतोय. साताऱ्याचे जे ढग आहेत, ते वाई महाबळेश्वरकडून आता सातारा होत इकडे खेड चिपळूणकडे सरकत आहेत. म्हणजे रत्नागिरीकडे पावसाचे ढग हे जात आहेत. सांगलीतही एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत जतच्या आसपास, पण खूप मोठ्या क्षेत्रावरती सध्या तरी पाऊस नाही त्या ठिकाणी. सोलापूरमध्ये सुद्धा दक्षिणेकडील दक्षिण सोलापूरचा भाग असेल, अक्कलकोट म्हणण्यापेक्षा त्याच्या अजून पश्चिमेकडील भाग असतील, तर याच्या आसपास पावसाचे ढग दिसत आहेत. पण ही व्याप्ती ही कमी आहे. धाराशिवच्या उत्तर भागांमध्ये म्हणजे कळंबच्या आसपास सुद्धा किंवा भूमच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा म्हणजे कळंब झालाय पावसाचा त्यानंतर भूमकडे सुद्धा पावसाचे थोडेसे ढग आहेत. मोठ्या क्षेत्रावरती याही ठिकाणी पाऊस नाहीये. मात्र नांदेडच्या दक्षिण भागात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस बरसलेला आहे. एकूणच रात्रीचा जर आपण अजून अंदाज घेतला तर उत्तरेकडून मध्य प्रदेशकडून काही प्रमाणात पावसाचे ढग हे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर या ठिकाणी येण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत. त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवाच. त्यानंतर थोडासा पाऊस नाशिकच्या पूर्व भागात त्याला लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचे काही तालुके असतील त्याही ठिकाणी होईल. जालना, त्यानंतर परभणी, हिंगोलीच्या एक दुसऱ्या ठिकाणी, जळगावच्याही काही भागांमध्ये, बुलढाण्याच्याही काही भागांमध्ये रात्रीसाठी पावसाची शक्यता राहील. त्यानंतर गडचिरोलीच्या दक्षिण भागाकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुण्यात शिरूरच्या आसपास सुद्धा पावसाची थोडी शक्यता आहे. मोठ्या क्षेत्रावरती जरी हा पाऊस नसला तरी काही ठिकाणी पाऊस बरसेल. या व्यतिरिक्त राज्यात आत्ता तरी असं दिसत नाही, की खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल. तसंच बीडमध्ये सुद्धा थोडीशी ढगनिर्मिती होती. त्याच्यावरती लक्ष राहू द्यात. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या राज्यात सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. 30-40 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस काही ठिकाणी होईल. पण असं नाही, की हा पाऊस सार्वत्रिक होईलच. काही भाग तरीसुद्धा सुटण्याची शक्यता आहे. गोव्यात सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणेचे एक दुसरे भाग मध्यम ते जोरदार पाऊस सरी या आपल्याला पाहायला मिळतील. तसेच जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, कर्नाटकचे उत्तर भाग याही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील. तर गडचिरोलीच्याही दक्षिण भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हा सध्या दिसतोय. या भागांव्यतिरिक्त जो राहिलेला राज्याचा भाग आहे, त्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड एखादा पश्चिमेकडून पूर्वेकडचा ढग सकाळच्या आसपास आला तर थोडाफार पाऊस होईल. जास्त शक्यता मोठ्या क्षेत्रावरती किंवा मोठ्या पावसाची सध्या दिसत नाही. काही बदल असेल तर अपडेट देण्यात येतीलच. त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगलीचे राहिलेले भाग असेल, पुण्याचे राहिलेले भाग आहेत, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हा जो भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट पाऊस होऊ शकतो. असं नाही की पूर्णतः वातावरण कोरडे राहील, पण व्याप्ती, तीव्रता ही खूप कमी क्षेत्रावरती राहील असं सध्या दिसतंय. हा आता माझा वैयक्तिक अंदाज झाला. हवामान विभागाचा अंदाज जर पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या गोव्याच्या उत्तर गोवा, दक्षिण गोवा मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी होईल असा अंदाज आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा इशारा आहे. हा राज्यात आता काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, पण मी थंबनेलमध्ये तो शब्द यासाठी वापरला नाही, कारण व्याप्ती कमी आहे आणि शेतकऱ्यांना जास्त आशा वाटतील मुसळधार पाऊस म्हणजे नक्की होईलच. तर व्याप्ती अजूनही कमी राहील. ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार पडतोय, पण सार्वत्रिक असा पाऊस सध्या नाही. अल निनोचं वर्ष आहे. यंदा पाऊसमान कमीच राहील हे सुद्धा आपण आधीच सांगितलंय. जूनमध्ये सुद्धा पाऊसमान सध्या तरी कमी दिसतंय. जूनचा अंदाज आपण उद्या परवापर्यंत तुम्हाला नक्की देऊच. यानंतर इकडे अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उद्या साधारणतः ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर पालघर, मुंबई, ठाणे, धुळे, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. धोक्याचे इशारे नाहीत. तर नंदुरबारकडे कसलाही इशारा देण्यात आलेला नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. काही बदल असतील, काही अपडेट्स असतील तर आपल्या YouTube चॅनलवरती, Facebook पेजवरती तुम्हाला कळवण्यात येतीलच. उद्या सकाळचा सुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.